मित्रांनो, आज पावसाने दिशा बदललेली आहे। मित्रांनो, आज आहे 7 जुलै 2026। आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी रेड अलर्ट असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, हे संपूर्ण याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागात पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज 7 जुलै 2026 चा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, जालना जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, वैजापूर या भागामध्ये देखील आपल्याला अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो, बीड, लातूर, धाराशिव तसेच या ठिकाणी नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघताय, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, भूम, परंडा, वाशी, कळंब या ठिकाणी, औसा, लातूर, निलंगा या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला अहमदपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो। आपल्याला या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जास्त काही पावसाचा जोर पाहायला मिळत नाही, मध्यमच स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये हा पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट आहे। मित्रांनो, नंदुरबार असेल, या ठिकाणी साक्री, मालेगाव या भागामध्ये देखील येलो अलर्ट आहे। मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। या ठिकाणी नाशिक, निफाड, सिन्नर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय। काल या ठिकाणी जास्त करून रेड अलर्ट पाहायला मिळत होता, आज या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळतोय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस तर पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळत नाही। तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे व पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो आज 7 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, या ठिकाणी नाशिक असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट तर रेड अलर्ट पाहायला मिळतोय, तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।